चला सामना सुरू करा. श्रीदत्त भातान बनाम देवांश चिंचपाडा दोन संघादरम्यानची लढत. सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे देवांश हिरवण चिंचपाडा संघाच्या बाजूनं. आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 14 तास ड्युटी करतायत लाईव्हवाले आणि स्कोरर मात्र 15वा सामना लिहित आहेत. हे सर्वांचं कौतुक. आणि मी ही 15वी कॉमेंट्री करतोय. चला सामना सुरू करा प्लीज. यानंतर अजून एक सामना आहे. विजय भोईरला बढती देण्यात आली आहे. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला मात्र रोशन पाटील सलामी जोडी इथे पाहतोय. 3 षटकांचा खेळ. प्रवीण भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. सुरेख चेंडू मिडोच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न करणार नाही. रिस्क घेतली नाही आहे. प्रवीण भोईरची गुणवत्ता आज दाखवली. पण एका बाजूला रोशन पाटील या बालानं मात्र कमालीचा खेळ दाखवलाय. 2 दिग्गज आमने सामने. 2 दिग्गज आमने सामने उडवला जातोय. इथे मात्र वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावला आणि तो फॉर्म दुसऱ्या इनिंग मधला कंटिन्यू करताना रोशन पाटील या षटकानिशी आपलं खातं खोलतोय. काय कमिटमेंट, काय खेळ, दर्जेदार, अप्रतिम, उत्कृष्ट दर्जाचा हा मात्र खेळ पाहतोय. 7 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये जमवल्या जात आहेत. त्या म्हणजेच देवांश हिरवण चिंचपाडा संघाच्या. गोटप्या चेंडू इथे स्ट्रेट हिटचा फटका पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रात धावतायत, पळतायत, पण चेंडू मात्र सीमारेषा जातोय पार आणि येतोय चौकार. लॉंग ऑन मधून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. कारण 30 यार्डामधले क्षेत्ररक्षण पाहतोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे इथे मात्र धावा आल्या तब्बल 4. धावपळकर धावा लागल्या. 3 चेंडू संपल्यानंतर बिनबाद 11. प्रवीण भोईर आतापर्यंत चांगली गोलंदाजी मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिली आहे. पण इथे मात्र मी म्हटलं होतं की एका दिग्गजाबरोबर दुसऱ्या दिग्गजाचा खेळ केला. चेंडू हा बेत आहे. एका दिग्गजाबरोबर दुसरा दिग्गज. चंद्रकांत भोईर यांच्या हातून मोठी चूक झाली म्हणेन. कारण एका बाजूला उभा होता रोशन पाटीलचा हा साधा सोपा झेल सुटला आणि हा झेल मात्र किती प्रभावशाली ठरेल ही येणारी वेळ ठरवेल. कारण झेल सुटल्यानंतर इथे प्रत्येक फलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. रोशन पाटीलचा झेल, या बाळाचा झेल ज्याने मागच्या सामन्यामध्ये अफलातून फटकेबाजी केली. एक वादळ त्या सामन्यामध्ये पाहिलं आणि त्याच बाळाला मात्र इथे जीवनदान मिळतोय. धावपळकावर धावा लागत आहेत तब्बल 14. बिनबाद सुरेख फटका पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र 1 धाव येते आणि 1 धावेनं 15 पर्यंत मदर मारली. सुरेख फटकेबाजी पाहतोय. 1, 6, 4, 3, 1 प्रत्येक चेंडूवर धाव. रोशन पाटील या षटकातील अंतिम चेंडू खेळेल. कार्पेटच्या आधारावरती चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला छत्रपती तैनात तिथे आहे. एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्यांदा प्रयत्न यशस्वी प्रयास. 2 धावा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. या 2 धावा आणि या 2 धावेची पहिल्या षटकाची सांगता होती. 17 धावसंख्या उभारली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जो प्रवीण भोईर प्रत्येक सामन्यात प्रभावी मारा केला होता तोच प्रवीण भोईर मात्र मागणं ठरला. चंद्रकांत भोईर यांनी सोडलेला एक साधा सोपा झेल बाळाला जीवनदान. जीवनदानाचा फायदा उठवत मात्र चांगली कामगिरी. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. विजय भोईर मी म्हणेन की एक प्रभावशाली सक्षम फलंदाज.
रोहित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. रोहित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन 3 षटकांचा हा खेळ आहे. आता पण धावा मात्र जमवल्या त्या 18. प्रवीण भोईर महागडा ठरलाय. 17 धावा त्या षटकामध्ये आल्या. रोशन पाटील फलंदाजीच्या बोहल्यावर पाहतोय आपण. हल्ला बोल हा फक्त बॅटनं बोलतो. हल्ला कसा करायचा तोंडाने फार कमी बोलतो, परंतु ज्याप्रमाणे बॅटने बोलतो ती बॅटचा पट्टा पाहतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपला तैनात होता, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फिरकावला. ताकद नजाकत अनुभवतोय आपण. सुरेख खेळ हा षटकार आणि षटकारानं धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 24. 8 चेंडूंचा बाजवी खेळ संपतोय. रोहित पाटील तर बाळा ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज. आपल्या फॉलोअरमध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्यांदा प्रयत्न नाकारलाय. रोहित पाटील आतापर्यंत एकही निर्धाव चेंडू कोणताही गोलंदाज टाकू शकला नाहीये. अखोट टप्प्यात चेंडू फिरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमधून चेंडू जातोय भरधाव वेगानं. 1 बाउन्स हा मात्र येतोय. आणखी खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी पाहतोय. सलामीची जोडीच बदलली या सामन्यामध्ये. दोघांनाही मागे ठेवलं आणि जे फॉर्म म्हणजे दोन्ही फलंदाजांची धावा जमवल्यात त्या दोघांनाही बढती आणि त्या बढतीचा फायदा दोघांनीही अर्धशतकं या स्पर्धेमध्ये लगावल्यात. पहिल्या सामन्यामध्ये विजय भोईरनं तर नंतर मात्र रोशन पाटीलनं. दोघंही या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करताना. सुरेख नजाकत, सुरेख फटका. क्रिकेटची कलाकारी प्रवीण भोईर मात्र काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लॉंगॉपमधून धावत आला डीप एक्स्ट्रापर्यंत. चेंडू उचलला, फेकला. अतिशय दर्जेदार उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहिलं. 2 धावा संघासाठी वाचवल्या. तत्पूर्वी मात्र 2 धावा जमवल्या. त्या म्हणजेच विजय भोईरनं 31 धावा धाबांवरती लगावल्या जात आहेत. उडाया चेंडू उडवला आणि येतोय. बॅट तळपतीये लॉंगॉपच्या डोक्यावरून. आणखीन एक षटकार. काय सुरेख. फक्त आणि फक्त आक्रमण. धापळकर धावा लागल्या. 37. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. क्षेत्ररक्षण सजवा लगेच. सदतीस धावा धाबांवरती लगावल्या गेल्यात. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी पाहतोय. 2 दिग्गजांमधली ही लढत आपण पाहतोय. ज्या 2 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय पारी खेळलेत ते दोघांनाही बढती दिली. दोन्ही सलामीला पाठवण्यात आले आणि दोघांनी या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. 15 धावा विजय भोईर खेळतोय. तर मात्र इथे मात्र तब्बल 22 वरती रोशन पाटील. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. महेश भोईर क्रिकेटचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू पाहताना संघाचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे थांबणार नाही. इथे फक्त आणि फक्त सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकणार. मी म्हटलं होतं या स्पर्धा सुरू होण्या अगोदर ही सुवर्ण संधी आहे चिंचपाडा संघाला
की या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव लौकिक करण्याची ही संधी या संघानं इथपर्यंत तरी सोडली नाही आहे. सुरेख फलंदाजी पाहतोय. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. 40 ओलांडली, ज्याप्रमाणे माणसाची 40 ओलांडली की माणूस थकतो, पण इथे मात्र रोशन पाटील थकत नाही आहे. संघाची धावसंख्या 43 वरती. 43 धावा धावपळावरती लगावल्या गेलेत. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त फटकेबाजी पाहिली आज, आणि महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत टाकलेल्या 13 चेंडूमध्ये एकही निर्धाव चेंडू नाही आहे. हा चेंडू हवेत, आता मात्र हवेत, आणि इथे फसवला. रोशन पाटील बाद झालाय, पण तो आपली कामगिरी चोख बजावली आहे रोशन पाटीलनं, आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत परतला रोशन पाटील. इथे पाहतोय आपण पहिला चेंडू निर्धाव गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय तो म्हणजे राकेश भोईर. राकेश भोईर नॉन स्ट्राईकला उभा आहे. महेश भोईर मात्र 2 चेंडूमध्ये एक सफलता प्राप्त करतोय. चेंडू कुठे आहे हाही प्रश्न आता पडलाय. 1 धाव या चेंडूवरती मिळते. कमबॅक मात्र करतोय महेश या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खालाय, पण नंतरचे 2 चेंडू मात्र चांगले टाकलेत. रोशनला बाद केला, आणि या पुढच्या चेंडूवरती मात्र निव्वळ 1 धाव. धाबाकर धावा लागला तब्बल 44. 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका 50 ओलांडेल. राकेश भोईर आपली ओळख पटवून देईल. रनआउटच्या रूपानं फलंदाज मात्र पंच बॅट कट काय बॅट कट. या षटकामध्ये मात्र महेश भोईरनं चांगलं कमबॅक केलंय. पुनरागमन करून दिलंय महेश भोईरनं. भारतात संघासाठी दीपेश केनी नवीन फलंदाज. मी म्हटलं होतं की एक मोठा फटका 50 ओलांडेल, परंतु 50च्या आत रोखण्याचं काम भारतात संघ करेल का? कारण प्रवीण भोईरसारखा ताकदवान फलंदाज या भारतात संघामध्ये. हा मात्र स्वैर चेंडू. 1 धाव अवंतरच्या रूपाने मिळते, आणि धावा पोचत आहेत तब्बल 45 वरती. 45 धावा धावपळावरती लागत आहेत. चांगल्या धावसंख्येला आकार आतापर्यंत दिला तो म्हणजे विजयनं. रोशननं बहारदार कामगिरी केली. राकेश मात्र परतला स्वस्तामध्ये, आणि इथे दीपेश. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. 1 धाव मिळते लेग बाईच्या रूपानं, आणि लेग बाईच्या रूपानं धाव मिळते. एकेरीनं मात्र धावपळावर धावा लागला तब्बल 46-50च्या आत रोखलं जाईल का, की आपला परफॉर्मन्स आपला खेळ ज्याप्रमाणे आज झाला तो दाखवेल का विजय भोईर. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक थबकले, थांबले. 1 धाव पूर्ण केली गेली, आणि एका धावेवर समाधान मात्र मानलं गेलं, आणि 1 धाव पूर्ण करत धावपळावर धावा लावल्या. त्या तब्बल 47 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 48 धावा. क्षेत्ररक्षणासाठी लगेचच तयार होते. नक्कीच चिंचवड संघाचं कौतुक केलं जाईल की लगेच रेडी हा संघ मात्र होतोय. पुढचा सामनाही लगेच होईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण बनाम पोंजे या 2 संघादरम्यान दृष्टी 11 पोंजे. 2 संघादरम्यान लढत. तत्पूर्वी मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 48 धावांची. ऐकूया दीपक पाटील यांचा आवाज. ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये.
चला स्पीडअप करा. 18 बॉलमध्ये 48 धावा करायच्या या मॅचमध्ये. 16.00ची सरासरीनं मात्र जावं लागणार आहे. रोशननं पुन्हा एकदा आक्रमक खेळ मात्र या मैदानावर दाखवला. ही मॅच पाहायला गेलं तर फार महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण दोन खेळाडू पाहायला गेलं तर खूप सुंदर खेळ केला आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची मॅच या दोनही टीम्सकडे आहे. कारण इथून मात्र 2 राऊंड जिंकल्यानंतर दिनेशजी पाहायला गेलं तर वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा नजर लागते आणि ह्या वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा नजर असेल. मग उत्कृष्ट फलंदाज कोण, गोलंदाज कोण, सिरीज कोणाला मिळणार, पल्सर बाईकवर कोणाची नजर असेल, या सगळ्या गोष्टी आता मात्र लगेच चर्चा चालू होते प्रेक्षकांच्या मध्ये सुद्धा. आणि प्रेक्षकसुद्धा अडके बांधायला सुरुवात करतात की अमुक अमुकनं मागच्या मॅचमध्ये 50 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या लगेच. मग यानं अर्धशतक झळकावलं, मग त्यानं सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं. या चर्चांना मात्र मग ऊत येतो. अजूनही प्रेक्षक जे आहेत या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 18 बॉलमध्ये 48 धावा स्क्रीनवर आपण पाहतोय. श्रीदत्त क्रिकेट संघ भाताण या संघाला हव्या आहेत. अजूनही या रात्रीमध्ये 2000पेक्षा जास्त प्रेक्षक आमचे ऑनलाईन आहेत. अगदी झोप बाजूला सारून मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ही मॅच फार महत्त्वाची आहे अगोदरच म्हटल्याप्रमाणे, आणि इथून मात्र जिंकण्याचा प्रयत्न असेल खऱ्या अर्थानं. दोनही संघ जिंकण्याचा कसोशीनं प्रयत्न करणार, कारण दोनही संघांना माहिती आहे ही मॅच का महत्त्वाची आहे. सलामीवीर प्रवीण भोईर आणि सागर भोईर या मॅचमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर मात्र दीपेश केणी. चिंचपाडा संघ बाई केणीकडे पहिलं षटक सोपवतोय. बरेचसे बदलाव, आमूलाग्र बदलाव आहेत चिंचपाडा संघामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट ना. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे आणि झेलला जातोय. इट्स अ बिग 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 विकेट आहे. हा फार मोठा बसलेला हादरा आहे तो भाताण संघाचा. धडाकेबाज सलामीवीर खातही खोलू न देता आता मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर येतोय. शून्य या धावसंख्येवर मात्र पहिला गडी गमावलाय तो श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण संघानं. ही निराशाजनक सुरुवात आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या पॅटमधून मात्र खोऱ्यानं धावा उभारल्या होत्या, धावांचा वर्षाव पाहायला मिळाला होता, परंतु तो प्रवीण भोईर अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र शून्यावर परतवलं जातंय ते भाई केणी. भाई केणी तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आजकाल गोलंदाजीमधून, आणि पहा गोलंदाजी किती ॲक्युरेट होते, अचूक टप्प्यावर अचूक लाईन आणि लेंथवर मात्र नियंत्रित गोलंदाजी होते. आणि दुसरा बॉल सुद्धा निर्धाव निघाला. प्रेशर थोडंसं वाढेल. आता मात्र सागर भोईरच्या साथीला सतीश येतोय. सतीश टावरे पहिला बॉल निर्धाव खेळलाय, परंतु ही मॅच जिंकावी लागणार आहे. दोनही संघ अगदी जिगरबाज खेळ करणार. यावेळेचा हा फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेजवळ मात्र झेलला जातोय. सतीश टावरेच्या खेळीचा सुद्धा अंत होणार आहे. शून्य या धावसंख्येवर मात्र दुसरा गडी गमावलाय तो श्रीदत्त भाताण संघानं. सागर भोईरला आता मात्र आक्रमकता आपली बाहेर काढावी लागेल. या खेळाडूकडे टॅलेंट प्रचंड आहे, कॅपॅसिटी सुद्धा आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. मूर्ती लहान आहे, परंतु कीर्ती मात्र मित्रांनो क्रिकेटमध्ये फार मोठी महान आहे.
निलेश भोईर आलाय 4थ्या क्रमांकावर. 2 फलंदाज बाद झालेत. आरंभालाच अपशकून आहे. सुरुवातीलाच माशी शिंकले ती भाताण संघासाठी. 2 दिग्गज फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतलेत. काय टिचून मारा होतोय तो भाई केणीचा. राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेचा फटका पुन्हा एकदा फसलाय आणि सागर भोईर सुद्धा सापडलाय. आता मात्र जल्लोष पाहायला मिळतोय चिंचपाडा संघाच्या समर्थकांचा, कारण तब्बल 3 फलंदाज बाद झाले ते शून्यावर आणि आता मात्र संघ संकटामध्ये अडकलाय. 48 धावा आता मात्र डोंगरा एवढ्या वाटू लागल्यात. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर 0 धावा आहेत आणि 3 फलंदाज मात्र गमावलेत. प्रवीण भोईर, सागर भोईर, सतीश टावरे आणि आता मात्र निलेश भोईर आणि जयेश भोईर 2 फलंदाज मात्र खेळपट्टीवर आहेत. राऊंड विकेटनं यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. अगदी पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र खेचलाय. 6 धावांकरता निलेशच्या पॅटमधून मात्र हा षटकार. लढावं लागेल जिद्दीनं आता मात्र. मग रिझल्ट काहीही येऊ द्या, यश येवो अथवा अपयश येवो, कौतुक करो अथवा ना करो, तुमचे प्रयत्न आता मात्र प्रामाणिक दिसलेच पाहिजेत आणि या प्रयत्नांना मात्र पुढे न्यावं लागेल. आणि हा संघर्षमय षटकार आहे तो निलेश भोईरचा. 3 फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र षटकारानं खातं उघडलंय ते भाताण संघाचं या जिगरबाज निलेश भोईरनं. भाई केणीनं कमाल केले या ओव्हरमध्ये. 3 फलंदाजांना मात्र त्यानं माघारी धाडले, परंतु भाताण संघ जिद्दीनं खेळ करणार. राईट आर्म राऊंड विकेट ना. भाईचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, समोर क्षेत्र मोकळं आहे आणि लॉंग ऑनच्या वरतून मात्र खेचलाय हा फटका. 6 धावांकरता दणदणीत षटकार. पहिल्या 4 बॉलवर 0 आणि तदनंतर मात्र 2 बॉलवर आलेल्या 12 धावेनं पुन्हा एकदा अचानकपणे थोडंसं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो अर्थातच निलेश भोईरच्या या 2 षटकारांना. काहीही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि हा लढाऊ बाणा मात्र मैदानामध्ये घेऊन आता मात्र मधल्या फळीतील फलंदाज मात्र भाताण टीमसाठी लढतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा, येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 36 धावांची. मॅचमध्ये काही घडू शकतं. एखादं मोठं षटक जर मिळालं भाताण संघाला तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र पुनरागमन करू शकतो. आणि ज्या पद्धतीनं मात्र निलेश भोईरनं 2 फटके लगावलेत, अगदी क्लीन हिट आपण म्हणूया, आणि हे फटके नक्कीच आत्मविश्वास वाढवणारे ठरलात. जयेश भोईर यावेळी स्ट्राईक एंडला असेल, परंतु गोलंदाजी मार्कवर मात्र मुकेश परमार. मुकेश परमार सज्ज होतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. समोर जयेश भोईर. अकूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेट सीमा रेषा क्रॉस करतोय. हा सलग 3रा षटकार. भाताण संघ अचानकपणे आता मात्र जल्लोष करायला सुरुवात केले. स्मशान शांतता पसरली होती भाताण संघाच्या गोटामध्ये. पहिल्या 4 बॉल नंतर 3 फलंदाज बाद, 0 धावा होत्या, परंतु अचानकपणे एवढी ऊर्जा कुठून आली हा सुद्धा प्रेक्षक आता मात्र विचार करत असावेत. काही झालं तरी या सामन्यामध्ये विजय हवाय आणि तोच मात्र मनामध्ये जिद्द घेऊन मात्र भाताण संघ मैदानामध्ये लढतात. दोनही फलंदाज. 3 षटकारांचा खेळ लगातार पाहायला मिळालाय तो भाताण टीम कडून. धावफलकावर धावा लागल्या त्या 18 धावा आणि जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 30 धावा म्हटल्या तर पाहायला गेलं तर 5 षटकारांचा खेळ. हे षटकार आता मोजून तुम्हाला मात्र ही सामना फिनिश करावा लागणार आहे, कारण सेकंड जेव्हा इनिंग असते आणि तेव्हा मात्र षटकार मोजले जातात की अजून 4 मारायचे आहेत, अजून 5 मारायचे आहेत, तर इथे मात्र 5 मारायचे आहेत. 3 आतापर्यंत खेचलेत भाताण संघानं. गोलंदाजी मार्कवर मुकेश परमार. हा बॉल इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे बराच वेळ, परंतु झेल मात्र सोडलाय. हरेश केणी त्या ठिकाणी होता.
झेल मात्र सुटलाय. धावा मिळाल्या त्या 2. जीवनदान पहिल्या इनिंगमध्ये रोशनला सुद्धा मिळालं होतं. त्यानंतर मात्र त्याचा आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र जीवनदान मिळालंय जयेश भोईरला. मुकेश परमारचं हे षटक क्रमांक 2. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलंय चिंचपाडा संघाच्या समर्थकांचं सुद्धा. 3 षटकार मागच्या 4 बॉलवर तब्बल 20 धावा ठोकल्यात त्या भाताण संघानं. टीट फॉर टॅट यावेळेस मात्र टॉप एज लागले. शॉर्ट फायनिंगला चकवलंय. आज नशिबाची साथ मिळते ती अर्थातच भाताण संघाला. डीप फाईन लेग सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय 4 धावांकरता. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल मागे गेला. शॉर्ट फाईन लेगच्या वरून मात्र हा बॉल डीप फाईन लेग सीमारेषा गाठली आणि चौकारानं मागच्या 5 बॉलवर आल्या तब्बल 24 धावा. 24 रन्स. अचानकपणे आता मात्र असं वाटायला लागले या धावसंख्येचा चेस होतोय की काय. थर्ड अंपायर चोवीस धावा धावफलकावर. 24 रन्स. जयेश भोईर आणि निलेश भोईर दोनही फलंदाजांनी मात्र अगदी जिगरबाज खेळ केलाय त्या मॅच मध्ये. 9 बॉलमध्ये 24 झाल्यात आणि 9 बॉलमध्ये 24 करायच्या आहेत. समोरच्या दिशेमध्ये स्ट्राईक केला. यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी लॉंग ऑन पासून मात्र यष्टीरक्षकाकडे केलेला थ्रो. भाई केणी त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इथून मात्र येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 8 बॉल 23 हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका पडला तर शेवटच्या षटकामध्ये आव्हान जिवंत राहू शकतं. परंतु या 2 बॉलवर मात्र एखादा फटका वाचवला तर देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ मात्र या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून इनसाइड आउट हा फटका. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आता मात्र टाळ्या वाजल्या जातात त्या भाताण संघासाठी. जी बॅटिंग आहे त्या चौकारानं मात्र धावसंख्या पुढे चालले. ती जाऊन पोहोचले 29-29 या आकड्यावर. 29 धावा धावफलकावर. सुंदर रीतीनं मात्र हा चेस सुरू आहे. 48 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये आणि आतापर्यंत येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इथे मात्र समोरच्या दिशेला हा फटका खेचला आहे परंतु स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर. मोठा इथे पाहायला गेला तर युटर्न या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चिंचपाडा संघ बहुमूल्य विकेट मात्र गमावले. ती भाताण संघानं फलंदाज बाद होतोय निलेश भोईर, ज्यानं खऱ्या अर्थानं उम्मीद वाढवली होती, आशेचा किरण दाखवला होता. 2 षटकार आणि 1 चौकारानं अचानकपणे मात्र एक बळ संचारलं होतं भाताण संघामध्ये. एक वेगळीच ऊर्जेनं मात्र तो मैदानामध्ये खेळ करत होता. परंतु अखेरीस मात्र त्याला शमवलं जात आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट मात्र मुकेश परमारच्या शेवटच्या बॉलवर मात्र त्यानं मिळवलंय. इथे मात्र शेवटच्या षटकाचा खेळ. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलमध्ये 19 करायच्यात.
सामना कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 19 धावा कराव्याच लागतील बातान टीमला. शेवटचं षटक यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर किरण परमार येतोय. 19 धावांपासून रोखायचं आहे, डिफेंड करायच्या त्या धावा. कोणता संघ मात्र पुढे जाणार या रात्रीमध्ये त्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅटची गेज घेऊन विकेटच्या आसपासच घरंगळत राहिला. एकच धाव मिळाली, 3 फटके पाहिजेत. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता. इथे अचानकपणे मात्र पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाले. मागच्या 2 बॉलवर खास करून चिंचपाडा संघाचं पुनरागमन पाहायला मिळालंय. 5 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय साहिल भोईर. शेवटचं षटक किरण परमारचं. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे, अगदी हेलिकॉप्टर लुक दिलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय हा खणखणीत षटकार. षटकारानं आता मात्र धावसंख्या पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाटणी घेत असताना तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. परंतु या षटकारानं काय टायमिंग साधलंय अफलातून साहिल भोईरच्या पॅटमधून मात्र हा दमदार फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. इथून मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी, 12 धावांची आवश्यकता. सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय या रात्रीमध्ये. एवढी पाहायला गेलं तर रंगतदार मॅच होईल अशी प्रेक्षकांना सुद्धा कल्पना नसेल. आणि आता मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह पाहणाऱ्या संख्येमध्ये आता मात्र वाढ व्हावी लागली. त्यांना सुद्धा इंटरेस्ट आलाय. किरण परमार षटकारानं आता मात्र थोडासा गोंधळून गेला असेल. अखूट टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलाय. इथे मात्र डीप मध्ये अर्जुन येतोय वेगानं. एकच धाव, थ्रो मात्र खूपच पाहायला गेला तर वाईड होता. आणि दुसरी रन सुद्धा यावेळेस मात्र पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. डिसिजन पेंडिंग. अर्जुनचा हा थ्रो यावेळेस मात्र पाहिलं तर कलेक्ट करता आला नाहीये. त्या ठिकाणी मात्र थ्रो जरूर झाला आणि थ्रो होण्याच्या हातात यायच्या अगोदरच मात्र बॅट्समन पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. म्हणजे या 2 धावा मिळणार आहेत. बॅट्समन सेफ आहे. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. येणारे 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आहे. 3 बॉल 10. पहिल्या 4 बॉलवर 3 विकेट, एकही धाव नव्हती. आणि तिथून मात्र खेचलेली ही मॅच मातांड संघानं. आता मात्र टेन्शन वाढवणारा सामना आहे सगळ्यांसाठीच. इथे एखादी विकेट मात्र मिळवायची आहे किंवा एखादा डॉट बॉल टाकायचा आहे. परंतु थोडंसं टेन्शन आता मात्र सगळ्यांच वाढले. शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 रनची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 48 करायच्या होत्या. 17 बॉलमध्ये 48, 16 बॉलमध्ये 48, 15 बॉलमध्ये 48 अशा पद्धतीनं मात्र हे समीकरण सुरू होतं. त्यानंतर मात्र जो षटकार आला आणि या षटकारानं खऱ्या अर्थानं हा खेळ पालटला तो निलेश भोईरच्या बॅटिंगनं. त्यानं मात्र आत्मविश्वास आणला आपल्या खेळाडूंच्या मनामध्ये. आपण हा सामना जिंकू शकतो हा दृढ आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरला. आणि आता मात्र पाहायला गेलं तर अगदी विजय सुद्धा खुणवायला लागलाय त्यांना. कारण येणाऱ्या 3 बॉल्समध्ये हव्यात त्या 10 धावा. सामना कमालीचा टेन्शन वाढवणार आहे. किरण परमार काय करणार याकडे चिंचपाडा वासियांचं लक्ष लागलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, मिड विकेट सीमा रेषा पार. हा दणदणीत षटकार.
शांत असणारा खेमा आता मात्र जल्लोष करायला लागलाय. चव्वेचाळीस धाबा झाल्यात आणि आता मात्र जिंकण्यासाठी हव्यात त्या 2 बॉलमध्ये 4 धाबांची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. एक निर्धाव चेंडू चिंचपाडा संघाला या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु कोण जाणार पुढे? जिद्दीनं मात्र लढलाय. या लढाऊ वृत्तीनं मात्र सगळ्यांची मनं जिंकलेत ती श्रीदत्त क्रिकेट क्लब पाताण संघानं. 2 बॉलमध्ये 4 आता वाटायला सोप्या आहेत, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. परंतु आज मात्र या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये कोणता संघ अडकणार याची उत्सुकता मात्र साऱ्यांनाच लागले. येणारे 2 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. दोनही फलंदाज 14 धाबांवर खेळतात. साहिल भोईरनं खास करून 3 बॉलमध्ये 14 धाबा ठोकल्यात. जयेश भोईरनं 5 बॉलमध्ये 14 धावा ठोकल्यात. या दोघांनी 28 धावा कुठल्यात आणि संघाला अगदी विजयाच्या समीप आणून ठेवलंय. 2 बॉल 4 असं समीकरण आहे. किरण परमारचा हा निर्णायक बॉल आहे. इथे मात्र चेंडू जर निर्धाव निघाला या मॅच मध्ये देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. यावेळेचा हा गुडलेन स्पॉटरचा पडलेला बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. पंचांची मात्र प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळं डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू या सामन्याचा निकाल मात्र शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना रोमांचकारी अवस्थेमध्ये आता मात्र चाललाय. एक चित्तथरारक सामना, चित्तथरारक लढत मात्र पाहायला मिळते. 1 चेंडू 4 धावा. कोणता संघ विजयाचा जल्लोष करणार? थांबायचंय. जर शेवटचा बॉल जर गोलंदाजानं थ्रो केला तर पहिल्यांदा टीव्हीवर चेक केलं जाईल. पंचांसाठी सुद्धा सूचना आहे आणि इथे थर्ड अंपायर आहेत, त्यामुळं आधीच अलर्ट केला जातोय आणि त्यानंतर मात्र सगळे आयोजक हा निर्णय घेणार आहेत. कारण बऱ्याच वेळा हे स्पर्धेमध्ये घडतं अशा वेळी, त्यामुळं अतिशय सुंदर निर्णय. आयोजकांचं मी कौतुक करेन. कोणताही चुकीचा निर्णय जाणार नाही याची दक्षता अगोदरच घेतले. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र सामना जिंकून देणार का? स्ट्राईक एंडला बॅट्समन साहिल भोईर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. यावेळेचा फटका गॅप मध्ये जल्लोष पाहायला मिळेल. श्रीदत्त क्रिकेट क्लब पाताण संघ विजयाचा जल्लोष करत असताना काय बॅटिंग केल्या, अफलातून बॅटिंगचा प्रात्यक्षिक मात्र. पाताण संघ अधिकार आहे तुमचा या मैदानामध्ये जाण्याचा. अफलातून बॅटिंग. हे चेहरे रडायला लागले होते, डोळ्यामध्ये अश्रू होते पाताण संघाच्या 4 बॉल्स नंतर, परंतु तदनंतर मात्र केलेली फटकेबाजी आणि आता मात्र खांद्यावर उचललं जाते जल्लोष. तुम्ही पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हा संघर्षमय विजय आणि निराश चेहरे. देवांश इलेव्हन चिंचपाडा संघानं फार मोठी स्पर्धा गमावले. अगदी हातातोंडाशी आलेला घास. चुका जरूर झाल्या. देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ चुका करत गेला, संधी देत गेला पाताण संघाला आणि संधी सोडली नाही. आणि हा चित्तथरारक सामना 1 बॉल 4 धावा असताना मात्र शेवटच्या बॉलवर विजयी षटकार खेचला तो साहिल भोईरनं. 5 बॉलमध्ये 20 धावांची इनिंग साकारली. 3 चेहरे आहेत त्याचं पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये. कारण जी सुरुवात केली होती, जो मध्य साधला, त्यानंतर शेवट केला, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे 3ही फलंदाज हकदार आहेत. परंतु त्यामध्ये निवड केली जाईल ती मॅन ऑफ द मॅच अर्थातच 6व्या क्रमांकावर आला आणि अवघ्या 5 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळला तो साहिल भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय खेळ केलाय श्रीदत्त क्रिकेट क्लब पाताण संघानं. अफलातून कामगिरी. रेड जर्सी परिधान केलेला हा लाल रंग आता मात्र धोकादायक झालाय.
सगळ्यांसाठी. पहिल्या इनिंगमध्ये रोशन पाटीलचा सोडलेला झेल, त्यानंतर मात्र त्यानं खेळलेली निर्णायक खेळी, 4 बॉल पहिले डॉट टाकून भाई केणीनं, त्यामध्ये 3 विकेट्स जाऊन सुद्धा ही मॅच जिंकेल भातण संघ. इथे असलेल्या एकाही मी म्हणेन प्रेक्षकाला किंवा भातण संघाच्या पाठीराख्यानं सुद्धा वाटलं नसेल, परंतु तो कारनामा केला निलेशचं मी खरंच कौतुक करेन. जरी मॅन ऑफ द मॅच मिळाली नसली तरी ज्या पद्धतीनं मात्र निलेशनं जो खेळ साकारलाय तो अफलातून होता. त्यानंतर जयेश भोईरनं काय खेळ साकारला, 5 बॉलमध्ये 14 धावा त्यानं ठोकल्या, 4 बॉलमध्ये 16 धावा निलेशनं ठोकल्या आणि 5 बॉलमध्ये